विशाळगडावर जो घटना झाली, विशाळगडाच्या पायथ्याला जी एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणी काही लोकांनी धार्मिक स्थळाचं आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या घरात घुसून काही नासधूस लूटमार देखील केली. खरं म्हणजे विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्यातल्या काही लोकांनी स्टे घेतलेला होता आणि उरलेली लोक त्या स्टेच्या आधारे त्या ठिकाणी राहिलेली. पण सरकारने खरं म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या आधीच अतिक्रमणाबाबतीत योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता. आता सरकारने निर्णय घेतला आहे, भर पाऊस असताना त्यांना तिथून निष्कासित करण्यात येत आहे. पण त्याबरोबर खाली जी घटना घडली, विशाळगडाच्या पायथ्याच्या अलीकडे 2-3 किलोमीटर जे गाव आहे तिथं, ती अत्यंत गंभीर घटना आहे. लोक एकत्रित येतात आणि ठराविक समाजाच्या घरात शिरून त्यांना मारझोड करणं, सोडवायला आलेल्यांना देखील मारझोड करणं आणि दिसेल त्या वस्तूंची लूटमार होणं, हे महाराष्ट्राच्यासाठी हे भूषणावं नाही. राज्य सरकारची पूर्णपणाने अनास्था किंवा राज्य सरकारचे फेल्युअर आहे की ज्यांना गडावर जाऊन दिलं नाही त्यांनी मग तो राग तिथल्या शेजारच्या मुस्लिम वस्तीवर काढणं हे कधी यापूर्वी झालेलं नव्हतं. ही घटना अतिशय गंभीर आहे. त्यामुळं 153 सारखी नॉन बेलेबल ऑफेन्स खाली ज्यांनी त्यांना तिथं बोलवलं, जे प्रोवोक करत होते, ज्यांच्यामुळं ती आंदोलन झालं, त्यापासून सर्वांना अतिशय कडक कलमं लावली पाहिजेत अशी आमची मागणी आहे. अतिक्रमणधारकांच्या विरोधी आम्ही आहोत. गडावरच्या खाली कुठंही अतिक्रमण नाही, वर. परंतु अतिक्रमण काढण्याचं काम सरकारने पाऊस येण्याच्या आधी करायचं असतं किंवा पाऊस झाल्यानंतर करायचं असतं. हे सरकारने भर पावसात केलेलं आहे. त्यामुळं आमचं स्पष्ट आहे, अतिक्रमणाच्या विरोधी आम्ही आहोत. परंतु हे अतिक्रमण काढायला देखील काही काळ वेळ बघायचा असतो आणि तो काळ वेळ न बघता भर पावसात हे अतिक्रमण काढून त्यात हिंदू समाजाची देखील लोक आहेत, असा काही कांगावा करण्याची गरज नाही की एकाच समाजाची आहेत. हिंदू समाजाची आहेत, वेगवेगळ्या धर्माची लोक तिथं राहतात आणि ते अनेक वर्षापासून राहतात. पण काढायचंच असेल अतिक्रमण तर त्यांना पर्यायी व्यवस्था करून देऊन आपण त्यांना तिथून काढायला पाहिजेत. आणि भर पावसात काढण्याची पाळी आली नसती जर सरकार सतर्क राहिलं असतं तर. हे सरकारचं फेल्युअर आहे. विशाळगड प्रकरणामध्ये आपण म्हणताय की सरकारचं अपयश आहे, पण किंबहुना जातीय तेढ वाढावी या दृष्टीनं ते सरकारचंच कुठं, सरकार पक्षात असलेल्या पक्षांचंच काय समर्थन या गोष्टींना आहे असं वाटतंय का आपल्याला? कारण ते अलीकडे जे गाव आहे गजापूर, त्या गजापूर गावात फक्त 2 का 3च पोलीस होते. खरं म्हणजे पोलिसांनी SP विशाळगडाच्या पायथ्याच्या जवळ होते, त्यांनी निरोप देऊन त्यांना बोलवलं पाहिजे होतं. SPनी हे सगळा मॉब खाली आला तर त्यांनी कुमक पाठवून हे पूर्णपणाने पुढे जातील हे बघणं आवश्यक होतं. आणि हे गुंडागर्दी चालू झाली ती काही मिनटं चालू असेल, किती वेळ मला एक्झॅक्ट माहीत नाही, तोपर्यंत पोलीस पोचायला पाहिजे होते. आणि हा जो झालेला प्रकार आहे तो पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाला का काय हे स्थानिक लोकांना विचारलं पाहिजे. पण मला वाटतं की 2 आणि 3च पोलीस त्या भागात होते आणि त्यांनी पाहण्याची बघायची भूमिका घेतली. ही स्थानिकांची तक्रार आहे. आणि स्थानिक जे इतर समाजाची लोकं होती, अल्पसंख्याक सोडून, त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही मारहाण झाली. कारण त्या स्थानिक लोक एकमेकाशी अतिशय गुण्यागोविंदाने राहतात, अनेक वर्ष राहिलेली आहेत. मला म्हणायचं असं की सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचंच या गोष्टींना समर्थन आहे का निवडणुका डोळ्यासमोर ठेवून? हां, असे प्रयत्न आता हळूहळू चालू आहेत की हिंदू आणि मुस्लिम असं दरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणकोणत्या घटनेवरून होतो आहे, त्या सगळ्या हुडकून काढण्याचं प्रयत्न चालू आहेत सध्या. आणि त्या दृष्टीने काही शक्ती कार्यरत झालेल्या आहेत विधानसभेकडे लक्ष ठेवून.